मेहता का उल्टा चष्मा। बोल, काय तोंड दाखवू मी? सोसायटीमध्ये परत जाऊन मी या सर्वांना काय तोंड दाखवू? नाही बापूजी, तुम्ही मला नका थांबू. सासूजींच्या स्वागतासाठी मी काय नाही केलं. घरात साफसफाई केली, सोसायटीत मिठाई वाटली, 1,00,000 आणि 1,000चा हार बनवला. सकाळी 5 वाजता उठून स्टेशनला गेलो, मग सोसायटीमध्ये परत आलो, उगाच फटाके फोडले. संध्याकाळी पुन्हा तयारी केली, पुन्हा धावपळ केली, पुन्हा पळालो. अरे 2 दिवसांपासून माझ्या डोक्यावरती आई 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 म्हणून हातोडा पडतोय. आणि हा बॉक्स सकाळपासून माझ्या शरीराचा अवयव झाला आहे. आणि इतकं सगळं सहन करून काय भेटलं? आई नाही भेटली, निघून गेली. न भेटता निघून गेली. नाही, दया हे असं नाही चालणार. सासूजींना परत बोलवावंच लागणार. कारण हे फक्त माझं अपमान नाही आहे, हे बापूजींचा सुद्धा अपमान आहे. चल, एक वेळ मी माझं अपमान सहन करू शकतो, पण बापूजींचा अपमान कधीही सहन करणार नाही. अरे या वयात बिचारे सकाळपासून विहिणीच्या स्वागतासाठी मरत मरत फिरत आहेत. आणि हा टप्पू बिचारा सकाळपासून आपल्या मित्रांसोबत आजीच्या स्वागतासाठी मेहनत करतो आहे. अरे यांनी तर बिचाऱ्यांनी आपल्या आजीला नीट बघितलं सुद्धा नाही, याचा पण विचार नाही केला. निघून गेली, निघून गेली. हो सुनबाई, वीणबाईंनी असं न भेटता न सांगता जायला नको होतं. तर हो दयावहिनी, जेठा भाऊंचा राग साहजिक आहे. आईने आम्हाला भेटायला सोसायटीमध्ये यायला हवं होतं. 10 मिनिटं तर 10 मिनिटं. नाही हेही होऊ शकतं की त्यांना खरंच काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून त्या गेल्या असतील. अरे तर पत्र लिहून जायचं ना. पत्र? त्यांचं मौन व्रत आहे ना आज. मग जसं त्या पुरस्कार सोहळ्यात भाषण द्यायला पत्र लिहून आलेले, तसंच आपल्यासाठी पण पत्र लिहून गेले असते. का अचानक जात आहेत न भेटता? हा, त्याचं कारण लिहून जाऊ शकले असते की सॉरी, मला या 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 कारणामुळे तुम्हाला न भेटता परत जावं लागतंय, तर मी जात आहे, बाय, ओके बाय. असं चोरांसारखं जायची काय गरज होती? मला स्वतःलाच कळत नाहीये की आईने असं का केलं. का केलं, काय कारण असेल हे मला जाणून पण नाही घ्यायचं. आईला आता सोसायटीत परत यावं लागणार, बस. जर का त्या नाही आल्या तर एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक दया. यापुढे तू एकतर तुझ्या आईसोबत नातं ठेवायचं किंवा माझ्यासोबत. दोघांपैकी कोणातरी एकाला निवडायचं आहे दया, फक्त एकाला. टप्पूचे पप्पा, हे तुम्ही काय बोलताय? प्लीज अशी शिक्षा नका देऊ ना. ही शिक्षा नाही आहे दया, हा माझ्या अपमानाचा बदला आहे. आजपासून तू आईला फोन करायचा नाही आणि त्यांचा फोन आला तरी उचलायचा नाही. आजवर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माझ्या मनाला लागल्या, तरीही मी मोठ्या मनाने हृदयावर दगड ठेवून सगळं सहन केलं, पण यापुढे नाही. आता नाही. आता मला जावई म्हणून हक्क पाहिजे. मला माझी सासू पाहिजे. मला आज माझी सासू पाहिजे, बस. पण मी काय करू शकते? कुठून घेऊन येऊ आईला? ते सगळं मला नाही माहित आहे. मला फक्त इतकं माहित आहे की जर का आज सासूजी नाही आल्या तर माझं आणि सासूजींचं नातं संपलं. अहमदाबाद सोबत माझं नातं संपलं. आणि जर का तू सासूजी सोबत बोलायचा प्रयत्न केला तर तुझं आणि माझं नातं सुद्धा संपलं. संपलं संपलं संपलं.
बापूजी. सुनबाई, वीणबाईनी केलंच असं आहे की मी जेठाला काय सांगू? तू मला कुठे फसवलंस? मी माझ्या नवऱ्याशिवाय नाही राहू शकणार आणि तुझ्यासोबत फोनवर बोलल्याशिवाय पण नाही राहू शकणार. एका बाजूला आईचं प्रेम आहे तर दुसऱ्या बाजूला नवऱ्याची सोबत आहे. मी आईच्या प्रेमाशिवाय पण नाही राहू शकत आणि नवऱ्याच्या सोबतीशिवाय पण नाही राहू शकत. काय करू? काय करावं मी? संकटात सापडले मी. कशी सुटका होणार यातून? आई, एका बाजूला नवरा, एका बाजूला आई आहे. आई, तू तर गेलीस. मी तुझ्याशिवाय पण नाही राहू शकत आणि टप्पूच्या पप्पांशिवाय पण नाही राहू शकत. माझी दया, तुला तुझ्या मुलीवर जरा पण दया नाही आली का? सुनबाई, तू एक काम कर, सुंदरला फोन लाव आणि त्याला सांग की वीणबाईनं समजावून सोसायटीमध्ये घेऊन ये. सगळं काही सुरळीत होऊन जाईल. हो, ठीक आहे. टपूचे पप्पा, तुमचा फोन द्याल? लावला आहे फोन. हा बोला भाऊजी. जिजाजी नाही, मी बोलते वीरा. काय झालं ताई? तू रडतेस का ताई? तुझी ताई समुद्राच्या मधोमध अडकलीये. काय? पण आता काही वेळापूर्वी तुम्ही हॉलमध्ये होतात. समुद्रामध्ये कधी गेलात? अरे माझ्या भोळ्या भावा, कधीतरी समज. आई टपूच्या पप्पांना भेटल्याशिवाय निघून गेली आणि आमच्या गोकुळधाम सोसायटी मध्ये पण नाही आली. म्हणून टपूचे पप्पा खूप रागावलेत. पण आईला महत्वाचं काम आलं असणार म्हणून ती गेली असणार. आणि मी इथे अहमदाबाद मध्ये माझ्या मित्राच्या आईला बघायला चाललोय ना. हे मला माहित नाही वीरा. माझ्या संसारात आग लागलीये आणि ती आग विझवायला आईला यावंच लागणार. अरे पण वीरा, तुझे जिजाजी असे बोलले की तुझी आई जर का आत्ताच्या आत्ता परत नाही आली तर आपलं नवरा बायकोचं नातं संपलं. काय? हो वीरा, आणि या नात्याच्या वादळात एका बाजूला आईचं प्रेम आहे तर दुसऱ्या बाजूला नवऱ्याची सोबत आहे. आता एका बाजूला मी तराजूला कशी काय वागवू शकते वीरा? बोल ना, बोल ना. ताई, ही तर खूप मोठी गडबड झाली ग. तसं टप्पूच्या पप्पांना राग येणं पण साहजिक आहे. आई असं न भेटता निघून जाणार तर कसं चालेल ना? आईला काही पण करून परत घेऊन यावं लागणार वीरा. पण आई तर समाजसेविक आहे ना. ती असंही कुठे थांबत नाही. ती तर आता विमानामध्ये असेल ताई. तर वीरा, विमानाला उलट फिरव. वीरा, मी आता माहेरी नाही, सासरी आहे आणि मला माझ्या सासरवाडीची अब्रू पण प्रिय आहे. वीरा, आमच्या गडा परिवारावर खूप मोठा डाग लागण्याआधी तू आईला घेऊन इथे ये. जर का आई आली नाही ना तर सीता मातेला जशी अग्निपरीक्षा द्यावी लागली होती तशी अग्निपरीक्षा मला पण द्यावी लागेल. वीरा, काही पण होऊ दे पण आईला घेऊन ये. मी 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 प्रयत्न करून बघतो ताई. ठीक आहे, प्रयत्न कर. प्रयत्न नाही. नाही नाही नाही, प्रयत्न नाही वीरा. तुला आईला घेऊन यावंच लागणार आहे, काही कारण असो. वीरा, ही तुझ्या ताईची विनंती आहे. ठीक आहे ताई, तू माझं म्हणणं नीट ऐकून घे. हे बघ सुंदर, तुला स्पष्ट सांगतो की आज जर का सासूजींची पावलं आमच्या सोसायटीत नाही पडली तर आपलं नातं कायमचं संपलं समज. अरे भाऊजी, असं जिद्दी नका बनू तुम्ही. अहो, आई तर नदीसारखी आहे, अशी एका जागेवर नाही थांबणार ती. आणि आईला घेऊन जरी आलो तरी काय फायदा सांगा. आणि आईचं आज मौन व्रत आहे. माझं ऐका तुम्ही, मी आईला नंतर कधीतरी घेऊन येतो. हा नाही, अजिबात नाही. नंतर कधीतरी नाही. मला मला आजच भेटायचं आहे, आजच भेटायचं आहे. अरे पण तुम्ही पण काही नाही. मला सासूजींशी बोलायचं नाहीच आहे. त्या नाही बोलल्या तरी चालेल. मला फक्त त्यांचे दर्शन करायचे आहेत. आता भाऊजी, तुम्ही जरा समजून घ्या.
आईचा फोटो जरी कोणी काढला ना तरी आई इतकी चिडते की आई कोणामध्ये रमतच नाही जास्त. मी लिहून देतो तुला की आईचा कोणीही फोटो काढणार नाही. बस आजच्या दिवशी त्यांची पवित्र पावलं आमच्या सोसायटीत पडायला हवी बस. ठीक आहे, मी पाठवतो आईला तुमच्या सोसायटीमध्ये. तुम्ही जरा ताईला फोन द्या ना. ताईला काही सांगायची गरज नाही आहे. तिला मी सगळं समजावेन. तू सासूजींना सोसायटीत पाठवतो आहेस की नाही? ठीक आहे, पाठवतो मी, पाठवतो. नक्की? हो, नक्की. ठीक आहे. हॅलो, जरा आईला फोन दे ना. काय झालं? काय बोला सुंदरवीरा? काय बोलला? सुंदर असा बोलला की तो सासूजींना सोसायटीत पाठवतोय. अरे वा 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 क्या बात आहे. खूपच मस्त, खूपच मस्त. चला चला लवकर सोसायटीमध्ये पोहोचूया. चला. हो, तुम्ही सगळे गाडीत बसा. मी जरा भिडेला फोन करून आलो जरा. हो हो चला चला. काय करू? या. टेन्शन आलेली मला. का करू? अरे जेठालालचा फोन आला. अरे आला आला फोन आला. अरे वाजव वाजव वाजव. ए थांबा थांबा. अरे बाबा फोन आलाय आता. थांबा थांबा. अरे बाबा त्यांनी पण काहीतरी काम केलं पाहिजे ना. कंटाळले असतील ते. हॅलो, हा जेठालाल कुठे पोहोचलात? भिडे, आम्ही आताशे हॉल मधून निघतो आहे. हा ते तिथून निघालेत. सासूजी आमच्या सोबत नाही येत आहे. आई नाही येत आहे. काय ते? आई नाही येत आहे म्हणजे? त्या वेगळ्या येणार आहेत. ते मी सगळं तुला तिथे येऊन समजावतो. तू सध्या स्वागताची तयारी कर ना भाऊ. अच्छा 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 अच्छा. बरं बरं बरं. ओके ओके. नाही येत आहेत. आई येत आहेत. अरे उगाच टेन्शन दिलं. आज मी सुद्धा आपल्या सासूजींचा खतरनाक स्वागत करणार. त्यांना पण समजलं पाहिजे ना की काय जावई मिळालं आहे. आज सासूजींचं मौन व्रत आहे, पण मी हे मौन व्रत तोडूनच राहणार आणि त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याचे दर्शन सुद्धा करूनच राहणार. या सासूजी या, स्वागत आहे. ओय भिडो, ओय एक गोष्ट तर मान्य करावी लागेल. दया वहिनींच्या आईच्या स्वागतासाठी तू सोसायटीला खूप छान सजवलीस यार. हो बाबा हो, भिडेने यावेळी काहीच कंजूसपणा नाही दाखवला. करेक्ट आहे. हो बरोबर पोपटलाल, सगळी तयारी केली आहे. बँडवाल्यांना पण परत बोलवलंय. आणि असंही आता या क्षणी मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी नाहीये. जेठालालचा शेजारी आधी आहे. वा वा भिडे वा वा. मग आणि तसंही त्या वहिनींच्या आईची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. अजून आई आली का नाही? परत विचार बदलले तर नाही ना? जर का परत विचार बदलले ना? नाही नाही नाही, आई येणार, नक्की येणार. जर तिने वचन दिलंय तर ती पूर्ण करणारच. आमच्या घरी सगळं रघुकुळ सारखं आहे. प्राण जातील पण वचन नाही. आई नक्की येणार. चला चला, तुम्ही पटकन हातात हार घेऊन उभे अरे राहा. बाबा, हार तयारच आहे आणि मी सुद्धा तयार आहे, पण आई आली तर पाहिजे ना. तसं जेठाजी, मला म्हणावंच लागेल की तुम्ही एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याच्या मार्गावर आहात. वर्ल्ड रेकॉर्ड? हो. जगातले तुम्ही पहिले जावई असणार जे आपल्या सासूचं स्वागत इतक्या महाग हाराने करणार आहात. थँक्यू बबिताजी. पण ते म्हणतात ना की रेकॉर्ड बनतात कारण आपण त्यांना तोडू शकतो. म्हणून मला ठाऊक आहे की जेव्हा तुमची आई येणार तेव्हा अय्यर भाऊ 11 लाखाचा हार त्यांना अर्पण करून हा वर्ल्ड रेकॉर्ड नक्की मोडणार. बरोबर ना अय्यर भाऊ? जेठालाल, बबिताच्या आईला बाजूला ठेव. दया वहिनीचा आई येणार आहे की नाही ते सांगा. अय्यर भाऊ येणार. माझा आई नक्की येणार. म्हणजे माझी आई नक्की येणार आहे. हो. सेठजी, आय मस्ट से हा वन्स इन द लाईफ टाइम मुमेंट बनणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या सासूबाईंना 1,01,000 रुपयाचा हार घालणार. थँक्यू शेठजी. तुम्ही हा ऐतिहासिक कार्यक्रम बघण्यासाठी आम्हाला इकडे येण्याची परवानगी दिली. बघ बघ बाघा, नटू काका सगळेच किती उत्साही आहेत सासूजींना भेटायला. बबिताजी, अय्यर भाऊ, हाथी भाऊ सगळी कामं सोडून धंद्याला लागली आहेत. म्हणजे आईची वाट बघत आहे त्यांना भेटायची. आज जर का सासू नाही आल्या ना तर
सॉरी. आई येणार, नक्की येणार आई. आई कुठे राहिलीस तू? लवकर ये, सगळी लोक तुझी वाट बघतायत. दयावहिनी, तुम्ही कसला विचार करताय? एनी प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही अंजली वहिनी, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी तर बस असाच विचार करत होते की तुम्ही सगळे किती चांगले आहात. आमच्यासाठी सकाळपासून किती त्रास सहन करताय. अरे अरे तुम्ही प्रॉब्लेम शो? आम्हा सर्वांना तर वाटत होतं की फक्त तुमच्या नाही, आमच्या पण आई येत आहेत. आली आली, गाडी आली, मातोश्रींची गाडी आली. आली आली गाडी. आई आली, आई आली. अरे वाजव वाजव. आ. अय्यर भाऊ आज तर फटाके पण खुश झाले. अरे जेठालालची सासू येत आहे तर फटाके पण खुश होणार ना. बरोबर आहे. होय 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 बरोबर आहे पण बरोबर काय म्हणजे अरे बघू तरी दे. वेलकम. जीवदया आई तुमचं स्वागत आहे गोकुळधाम सोसायटी मध्ये. स्वागत आहे तुमचं. आई थँक्यू, तू आलीस. तू माझी लाज ठेवलीस आई. या वीणबाई या. माफ करा तुम्हाला एअरपोर्ट वरून इथे यावं लागलं. ते काय आहे ना की तुम्ही सत्कार समारंभातून आम्हा कोणाला न भेटताच निघून गेलात ना, म्हणून जेठा थोडासा निराश झालाय. खूप प्रेम करतो ना तुमच्यावर. तुम्ही आलं तर मला खूप आनंद झाला. या या स्वागत आहे. तुम्हाला कल्पना सुद्धा नाही सासूजी मी तुमच्यावर किती प्रेम करतो ते. आणि तुम्ही मला न भेटताच निघून गेलात म्हणून मला खूप दुःख झालं. पण माझं आमंत्रण स्वीकारून तुम्ही परत आलात म्हणून खरंच खूप छान वाटलं. आमच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजी, तुझं गोकुळधाम सोसायटी मध्ये हार्दिक स्वागत आहे. 1 2 3 4 आजीचा जय जयकार. 1 2 3 4 आजीचा जय जयकार. ऐका 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 आता आईंचा सत्कार करूया. सोडी जरा बुके घेऊन ये. हो हो लगेच आणतो भिडू. हा हा घेऊन ये घेऊन ये. हा घे. हा. मातोश्री नमस्कार. मी आत्माराम तुकाराम भिडे या गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. मला तुम्हाला हे सांगायचंय की तुम्ही फक्त दयावहिनींच्या आई नाही आहात, आम्हा सगळ्यांच्या आई आहात. आणि मला तुम्हाला हे सुद्धा सांगायचं की तुमची मुलगी आमची दयावहिनी आणि सुंदरलाल गोकुळधाम सोसायटीमध्ये नेहमीच मदतरूप असतात. मी तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या सर्वांच्या वतीने तुमचा सत्कार करतो. होय वा वा भिडू, अरे खूप वा, मस्त वा. खूप मस्त. आल्या बाबा. जीवदया आई, आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू. हो हो अरे वा 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 मस्त मस्त. अंजली वहिनी थँक्यू. पण
चेहरा नाही दाखवला ना? हो ते हा भाऊ जेठालाल, ते जीवदया आईने आपला चेहरा का झाकून ठेवलाय? हो, आई तुम्हा सगळ्यांची माफी मागतायत. मुळात त्यांना कोणीही त्यांचे फोटो काढलेले अजिबात आवडत नाही. म्हणूनच आई कोणालाही आपला चेहरा दाखवत नाही. ते काय ना पोपट भाऊ, आईला पब्लिसिटी आवडत नाही. तिला कोणी फोटो काढलेला सुद्धा आवडत नाही, म्हणून तिने ते असं पदर ठेवलाय. अच्छा अच्छा, काही प्रॉब्लेम ती नाही. दुसरी गोष्ट पण सांग. कुठली? आज त्यांचं मौन व्रत आहे म्हणून त्या बोलणार सुद्धा नाही. काय? अरे नाही म्हणजे आम्ही त्यांचा आवाज सुद्धा नाही ऐकू शकणार. हो नाही. जीवदया आई बरोबर भरपूर चर्चा करायचं ठरवलं होतं, पण आता तर ते सगळं अशक्यच आहे. पण दयावहिनी, तुम्ही म्हणत होतात की यांचा गळा खूप गोड आहे म्हणून. म्हणूनच तर आम्ही सकाळपासून वाट पाहतो यांचा आवाज ऐकण्यासाठी, नाही का? अरे त्यांना बोलावं तर लागणारच. जीवदया आई, तुमच्या मधुर वाणीत काहीतरी बोला हो. प्लीज आईनं विवश करू नका. जेठा भाऊंनी खूप आग्रह केला होता म्हणून त्या इथे आल्यात, नाहीतर आल्याच नसत्या. तुम्हाला जो काही सन्मान करायचा आहे तो लवकर करा, कारण जीवदया आईंची फ्लाईट आहे. हे बघा, दिव्याताई बरोबरच बोलते. आज आईचं मौन व्रत आहे म्हणून सॉरी, पण तुम्ही कृपा करून आईला बोलायची विनंती करू नका. आणि तसंही सासूजींची पावलं आपल्या सोसायटीत पडली तेच खूप आहे. अरे सध्या या सगळ्या गोष्टी सोडा. आपल्याला हे बघितलं पाहिजे की जीवदया आई अहमदाबादला जायला निघाल्या आणि एअरपोर्ट वरून यू टर्न घेऊन आपल्याला भेटायला पुन्हा परत आली आहे, म्हणून त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. मोस्ट वेलकम होय, मोस्ट वेलकम. हो बरोबर बरोबर आहे मेहता साहेब. आई मी 1 मिनिटात आले. अरे हं? कुठे जाते? 1 मिनिट येते. आशीर्वाद नाही नाही, वा 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 वा, क्या बात आहे दया वहिनी. लवकर करा, मला पण वा, वा. आशीर्वाद घ्यायचा आहे. आई तुला ओवाळून घेते. 1 मिनिट दया, सासूजींची आरती मी ओवाळतो. वा, ओय अरे वा, होय होय खूपच होय, मस्त. जेठा प्रा, तू तर कमालच केली यार. ओ एक जावई आपल्या सासूबाईंची आरती ओवाळणार. खूपच छान पाजी, खूपच छान. खरंच. थँक्यू. मी आहे स्पेशल. तुमचं स्वागत आहे सासू माताजी, तुमचं स्वागत आहे सासू माताजी. सकाळी नाही आलात तर झाली नाराजी, सकाळी नाही आलात तर झाली नाराजी. आता तुम्ही आलात झाले सगळे राजी, आता तुम्ही आलात झाले सगळे राजी. करणार आता तुमची मनापासून सेवा, करणार आता तुमची मनापासून सेवा. सर्वश्रेष्ठ सेवक असणार जावई बापूजी, सर्वश्रेष्ठ सेवक असणार जावई बापूजी. तुमचं स्वागत आहे सासू माताजी, तुमचं स्वागत आहे सासू माताजी. बोला आदरणीय सासू माताजी की. आजी मला आशीर्वाद दे. मला सुद्धा तुझ्यासारखी मोठा होऊन समाजसेवेची मोठी कार्य करायची आहेत. आणि आजी, माझा खाण्याच्या इच्छेवर कंट्रोल यावा असा आशीर्वाद द्या. असा आशीर्वाद तर मला सुद्धा द्या. आणि मी नेहमी अभ्यासात अव्वल स्थानावर यावं असा आशीर्वाद मला द्या. मी मोठा होऊन माझ्या पप्पांचं गॅरेज अजून मोठं करेन असा आशीर्वाद द्या. मला सुद्धा तुमच्यासारखे मोठे मोठे अवॉर्ड्स मिळतील असा आशीर्वाद. कोणीही आईंच्या पाया नाही पडणार. आईंच्या पाया पडलेलं आईंना अजिबात आवडत नाही. आईंचं म्हणणं आहे की देवाने आपल्याला बनवलंय, जर पाया पडायचं असेल तर देवाच्या पडा. वा वा किती महान भावना. जीवदया आईचे शब्द बघा किती खोल अर्थाचे आहेत. बाबा चरण स्पर्श कॅन्सल. अहो खरंच मानायला हवं दया वहिनी, तुमच्या मातोश्री खरंच अंतर्यामी आहे. माझ्यासाठी स्थळ सोबत घेऊनच आले आहेत. नाही नाही पोपट भाऊ, ही मुलगी नाहीये. म्हणजे की ही मुलगी तुमच्यासाठी नाहीये, ही आईसाठी आहे. म्हणजे ही आईच्या मदतीसाठी आली आहे. ओ बरं बरं, भेटेल भेटेल तुला. आई साहेब, मी गोल्डन ग्रो अवॉर्ड विनर तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल आहे. दया वहिनींसोबत तुमचं बोलणं झालं असेल माझ्या लग्नाबद्दल. आई
मी सांगितलं होतं ना. हो हो, जीवदया आईंना माहित आहे. अहमदाबादला गेल्यावर पहिलं काम हेच करणार आहेत. आंटीजी, तुम्हाला आमची गोकुळधाम सोसायटी कशी वाटली? आई म्हणतायत की गोकुळधाम सोसायटी त्यांना खूप आवडली. गोकुळधाम सोसायटीची जितकी प्रशंसा कराल तितकी कमीच आहे. हो ते तर आहेच की. शेठजी, तो जो हार आणलाय तो जीवदया ताईंच्या गळ्यात घाला, नाहीतर पैसे खराब होतील. म्हणजे फुलं खराब होतील. हा हा बेटा आणि ते. हो हो, हार घाला. सकाळपासून घेऊन फिरतोय बाबा जेठालाल, आता तरी. अरे वा वा वा. हो. आई, टपूच्या पप्पांनी खास तुझं स्वागत करण्यासाठी 1000च्या 101 नोटांचा हार बनवलाय. आणि सगळे पैसे खरे आहेत. 1,00,000 आणि 1,000 रुपयांचा हारचा स्वीकार करा. 1 मिनिट थांबा. या हारवरती खरा अधिकार माझा आहे. मी दयाची खरी आई आहे. अरे बाबा, एक मिनिट. ए बाबा भिडे, यांचं पेमेंट झालं की नाही? हो ते तर मी सकाळीच केलं होतं. आता तुम्ही लोक निघा. आता तुमची गरज नाही. थँक्यू. हो थँक्यू. गुड बाय. जेठालाल, तुझ्या 2 सासू आहेत. तो सांगितलं नाही. ओय जेठापरा, ओय तू दुसरं लग्न केलंस. दुसरं लग्न केल्याशिवाय दुसरी सासू कशी काय येणार ना? अरे ही काय गडबड आहे बाबा? 2 सासूबाई कुठून आल्या? हे इम्पॉसिबल आहे. दयाबेनची एकच आई आहे आणि त्या ह्या आहेत. ह्यांना हार घाला. नाही, मी दयाची आई आहे. मला हार घाला. काय चाललंय हे? काय मला हार घाला, मला हार घाला? हा काय गोंड्याच्या फुलांचा हार आहे? कुणी बोलेल त्याच्या गळ्यात घालायला? सुनबाई, या दोघींपैकी विहीणबाई कोण आहेत? हो दया, तू काय गपचूप उभी आहे? सांग पटकन. एक तूच आहेस जे सांगू शकते की यापैकी खरी सासू कोण आहे ते. अरे आई हीच आहे. दिव्याबेन तिच्या सोबत आहे ना. अरे दिव्याबेन त्यांच्या सोबत आहे तर काय झालं? मी आहे मेदूवडा कुमारची खरी सासू. माझी वेगवेगळी नावं तर माझी सासूच ठेवते. याचा अर्थ तीच आहे खरी सासू. जेठालाल, जर ह्या तुमच्या खऱ्या सासू आहेत तर मग ह्या कोण आहेत त्यांचा आपण सत्कार केला आता? हो अगदी बरोबर. अरे मला तरी कुणी चोर वाटते. पटकन पोलिसांना बोलवा. अरे हे काय चाललंय? मला तर खूप जास्त गडबड झाल्यासारखं वाटतंय. होय. मला तर वाटतं खऱ्या आईला ओळखण्यासाठी DNA टेस्ट करावी लागणार. अरे डीएनए टेस्टची काय गरज आहे यार भाऊ? दयावहिनी तर त्यांच्या आईला ओळखत असणार ना.
अरे हाती भाऊ ओळखत असणार काय? मी माझ्या आईला ओळखते. अरे एक मुलगी आपल्या आईला तर ओळखणारच ना. मग काय हे पण बरोबर आहे. ही माझी आई नाहीये. हे कलियुग आलं जावई बापू, मला माझी मुलगी फळकायला तयार नाहीये. अरे आणि तुम्ही सर्वजण एक गोष्ट कान उघडून ऐका, याची खरी आई मीच आहे. खोटं आहे, साफ खोटं. तुम्ही माझ्या आई नाही आहात. अरे बरं, मी तुझी खरी आई आहे. अरे नाही आहात. अरे मीच आहे. नाही आहात. अरे मीच आहे. नाही आहात. अरे आहे. एकदा बोलले ना की तू आमची आई असूच शकत नाही. आम्ही लोक आमच्या आईला नाही ओळखणार का? मी खरं खरं सांगतोय, ही आमची आई नाही आहे. ही कोणीतरी खोटारडी बाई आहे. आमची आई तर अहमदाबादला आहे. खरं खरं सांग, खरं खरं सांग, तुला कोणी पाठवलंय? कुठून आली आहेस तू, सांग. हा आवाज कोणाचा? खरं खरं सांग, नाहीतर मी पोलिसांना बोलवणार. गोकुळधामचे रहिवासी एक गोष्ट नीट ऐका, ही आमची आई नाही आहे. ही कोणीतरी चोर बाई आहे. ए, सासूजींनी मौन व्रत तोडलं. हो, मौन व्रत तर तोडलंय, पण हा कोणाचा आवाज काढलाय आईने? हा आवाज तर सुंदर मामाचा आहे. बडा आहे हाँ. आता जसं तुम्ही तुमचं मौन व्रत तोडलं, तसंच तुमच्या चेहऱ्यावरचा हा कपडा पण साईडला करा. सासूलाल, मामा. ए हा बघ सुंदरलाल. अगं बाई, सुंदर भाऊ. आणि त्या सुद्धा साडीमध्ये. बघितलं? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आज मी माझ्या सासूचं मौन व्रत तोडूनच राहणार आणि त्यांच्या चेहऱ्याचे दर्शन सुद्धा तुम्हा सगळ्यांना करावून देणार. केव्हा केव्हा बोललो होता? अरे सॉरी, नाही ते मी मनातल्या मनात बोललो. आई सुंदरवीरा बनलाय. म्हणजे सुंदरवीरा आई बनलाय. तर ही कुठली आई आहे? मी सांगतो ही कुठली आई आहे ते. या बाघाची आई. बाघाची आई आहे. ओय मला काय माहिती यार. ही बाघाची आई? बाघाची आई. अरे नाही नाही, अय्यर भाऊ, भिडे भाऊ, काय तुम्ही नाही नाही, मी त्यांची आई नाहीये. मी त्यांच्या आईची होणारी सून आहे. बावरी. 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 वा बावरी वा, व्हॉट इज युअर परफॉर्मन्स. क्षणभर तर मला खरंच वाटलं होतं की तू शेठजींची सासूबाई आहेस. पण ही ऍक्टिंग कशासाठी? मला शेठजींचा फोन आला होता की बागा काहीतरी गडबड आहे, कोणाला तरी माझी सासू बनवून आणायचंय, म्हणून मी बावरीजींना सासू बनवलं. थँक्यू बावरी. थँक्यू मला नका म्हणू. जर थँक्यू म्हणायचंय तर बागेश्वरजीला म्हणा. त्यांच्यामुळेच मला तुमची सासू बनायची संधी मिळाली. थँक्यू बाघा. इट्स ओके शेठजी.
वा बावरीजी एकदम सहज सुंदर अभिनय केलात हा तुम्ही. मस्तच. काय गोंधळ आहे हा? तेच कळत नाहीये. जेठालाल, अरे बाबा ही काय गडबड आहे? सुंदर इथे आई बनून आलाय, तू बावरीला आई बनवून बोलवलंयस, ही काय गडबड आहे? हो काय सांग सांग चाललंय? आम्हाला कळलंच पाहिजे. हे नेमकं काय आहे सगळं? काय केलं सगळं? काय झालंय काय सांग आम्हाला. अहो जेठ्या, हे सगळं काय आहे? मला तर काही कळतच नाहीये. ओय डोक्यावर पदर घेऊन हा आला ही आली पण खरी आई काही सापडतच नाहीये. ओय खरी आई कुठे गेलीये? सोडी, खरी सासूजी मुंबईला आलीच नाहीये. आई तर अहमदाबादलाच आहे. घ्या. टपूचे पप्पा, हे तुम्ही काय बोलताय? तेच जे तुम्हाला ऐकू येतंय. सासूजी मुंबईला आल्याच नाही आहेत. त्या राधाकृष्ण हॉलवर सुद्धा तुमचा हा लाडका भाऊ सुंदर विराज सासूजी बनून आला होता. हो, फटाफट अवॉर्ड घेतला, 11 लाखाचा चेक घेतला आणि अहमदाबादला परत जायला खटाखट गाडीत बसून पळू लागला. पण मला ते कळलं होतं, म्हणून मी दया तुझ्यासोबत भांडण करायचं नाटक केलं आणि सासूजींना इथे गोकुळधाम सोसायटीत परत आणायला तुला भाग पाडलं. पण एक गोष्ट मला अजूनही कळत नाही आहे दया, की अशा खोट्या कामात तू सुंदरची मदत केली. मला तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. हं. नाही नाही भाऊजी, ताईला तुम्ही काही नका बोलू. माझी बहीण निर्दोष आहे. तिने माझी मदत नाही केली आहे. तिला तर काहीच माहिती नाही. तुम्हाला आठवतं भाऊजी, मी जेव्हा ताईला फोनवरून प्लॅन सांगायला जात होतो तेव्हा तुम्ही तिच्याकडून फोन हिसकावून घेतला. ठीक आहे, तू माझी आता ही गोष्ट ऐकशील का? हे बघ सुंदर, हे तू काय बोलतोयस वीरा? अगं दया, खरंच तू इतकी भोळी का आहेस? आताही तुला काहीच कळत नाहीये? पैसे बघून हा आंधळा झाला आहे. 11 लाख गायब करायला हा स्वतःची आई बनला आणि कोणीही ओळखू नये म्हणून डोक्यावर पदर घेतला आणि मौन व्रतचं नाटक केलं. वीरा, हे तू काय केलंस? इतका मोठा विश्वासघात! पैशांसाठी तू ह्या पातळीला गेलास? सॉरी ताई, मी तुला सगळं काही सांगतो. पण एक मिनिट हा. भाऊजी, सगळ्यात आधी तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला हे सगळं कळलं कसं काय? सुंदर, मी ना कच्ची माडू आहे. मला मूर्ख बनवणं हे कठीणच नाही, अशक्य आहे. मला सत्कार सोहळ्यातच डाऊट आला होता. अरे, सासूजींचा कोणीही फोटो नाही काढणार, त्यांना पब्लिसिटी आवडत नाही. नाही, कोणी त्यांचा जवळ नाही येणार, चरण स्पर्श नाही करणार. सासूजींचा आज मौन व्रत आहे. हे मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला वाटलं की काही ना काहीतरी गडबड आहे. आणि माझा डाऊट तेव्हा क्लिअर झाला जेव्हा माझं लक्ष या घड्याळावर गेलं. लक्षात आहे? हे तेच घड्याळ आहे जे एकेकाळी मी घालायचो, पण तुला खूप आवडलं होतं म्हणून हे घड्याळ मला तुला जबरदस्ती भेट द्यावी लागली होती. मला असं म्हणायचं आहे, मी हे घड्याळ तुला भेट म्हणून दिलं. जेठालाल, तू तर खूप हुशार निघालास. हुशार निघालात? नाही म्हणजे हुशार आहेस. थँक्यू. आता कळलं की तू असं का पळून गेलास. पकडला जाशील म्हणून ना. पण सुंदर भाऊनी हे सगळं नाटक केलं का? ह्या 11 लाख रुपयांसाठी? पण हा तर सरळ विश्वासघात आहे. हो, अगदी बरोबर. आम्ही काय विचार केलेला आणि हा काय निघाला? बोला. हो ना, तेच तर. सॉरी गोकुळधामचे रहिवासी,
माझा विचार तुम्हाला दुःखी करण्याचा अजिबात नव्हता. पण तुझ्यामुळे मी बिचारी दयाला इतकं सगळं ऐकवलं आणि दुःखी केलं त्याचं काय? नाहीतर मी माझ्या दयाला स्वप्नात सुद्धा अशा परिस्थितीत टाकायचा विचार सुद्धा नाही करू शकत. सुंदर, हे तू खूपच वाईट केलंस. अरे मी सुद्धा सकाळपासून वीणबाई येणार आहेत म्हणून इकडे तिकडे धावपळ करतो आणि तू वीणबाई बनून आम्हा सगळ्यांना फसवलंस. वीणबाई बिचाऱ्या समाजाच्या कल्याणासाठी किती सेवा करतायत. अरे त्यांना जेव्हा हे समजेल की त्यांचा स्वतःचाच मुलगा समाजाला चुना लावत फिरतोय तेव्हा त्यांना काय वाटेल? वीरा, तू 11 लाखांसाठी असं केलंस? आईच्या शुद्ध चरित्रावर डाग लावलेस? यापुढे तुझ्यासाठी माझ्या घरचे दरवाजे कायमस्वरूपी बंद झाले समज. आणि ही बहीण आपल्या वीराला केव्हाच राखी बांधणार नाही. ताई, तुझी शपथ, माझे विचार वाईट नव्हते ग. आपली आई स्वतःहून इथे येणार होती. पण जेव्हा आपण आईला आणायला स्टेशनवर गेलो होतो तेव्हा आईचा फोन आला होता. तेव्हा आईने मला सांगितलं की आई मुंबईला नाही येऊ शकणार, कारण अहमदाबाद जवळ एका रोड ऍक्सिडेंट मध्ये एक बस उलटून पडली होती आणि त्यात खूप सारे लोक जखमी झाले होते आणि आईची संपूर्ण टीम त्यांची सेवा करत होती. आई त्यांना सोडून मुंबईला नाही येऊ शकणार होती. म्हणून आईची ट्रेन पण सुटली आणि विमान पण सुटलं तिचं. मग इथल्या आयोजकांचा नियम आहे की जो कोणी येणार त्याला हा अवॉर्ड आणि पुरस्काराची रक्कम मिळणार. तर मी हा विचार केला की हे जर 11 लाख रुपये आईला मिळाले तर ती खूप साऱ्या लोकांची सेवाही करू शकते. खूप साऱ्या लोकांना औषध उपलब्ध होतील. खूप साऱ्या लोकांचा उपचार होऊ शकतो. माझी आई किती अनाथांना शिक्षण देऊ शकते. म्हणून मी हे नाटक केलं. ते 11 लाख रुपये मी आईच्या नावाने अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, कन्याशाळा, विधवा स्त्रियांचं पालन पोषणासाठी आणि किडनीचा आजार असलेल्या पेशंटच्या डायलिसिससाठी दान करून टाकले. अरे पण तुला चेक तर आता मिळाला. इतक्या वेळात तू त्या चेकचं कॅश पण केलं आणि या सगळ्यांना पैसे दान सुद्धा केले. कोणाला मूर्ख बनवतोय तू? जीजेजी, मी मूर्ख नाही बनवत आहे. मी सगळ्या संस्थांना फोन करून दान करण्याची रक्कम लिहून सुद्धा टाकली आहे आणि अहमदाबादला चेक जमा झाला की सगळ्यांच्या खात्यात मी ही रक्कम जमा सुद्धा करेन. आणि तरी सुद्धा तुमचा विश्वास बसत नसेल तर ह्या कागदात त्या सगळ्या संस्थांची नावं आणि नंबर आहेत. तुम्ही फोन करून विचारू शकता त्यांना. घ्या. जेव्हा तुमचं मन करेल तेव्हा विचारून घ्या. सुंदर काहीही करू शकतो, पण आपल्या आईचं नाव खराब नाही होऊ देणार तो. माझ्यासाठी माझी आई देव आहे आणि मी माझ्या आईचा विश्वासघात कसा करू शकतो सांगा? मान्य आहे माझी पद्धत चुकीची होती, पण माझा उद्देश चुकीचा नव्हता. गोकुळधामचे रहिवाशांनो, मी तुम्हाला खूप त्रास दिला. जमल्यास मला माफ करा तुम्ही. सॉरी. वा सुंदर वा, तू अगदी तुझ्या नावासारखंच काम केलंस. हा, शाबास शाबास. वा वा, शाबास सुंदर. खूप छान.
बघितलं मी बोलले होते ना की माझा वीरा कधी काही चुकीचं करूच शकत नाही. केव्हा बोलली होतीस? सॉरी, मी मनातल्या मनात बोलले होते स्वतःशी. वीरा, हे सगळं तू आधी का नाही सांगितलं? जर आधी सांगितलंस तर हा गैरसमज घडलाच नसता. हो तेच तर. ताई, मी तुला सांगणारच होतो, पण तू खूप भोळी आहेस ग. तू ही गोष्ट माय डिअर भाऊजींना सांगितली असती. माय डिअर भाऊजींनी ही गोष्ट परम मित्र तारक भाऊंना सांगितली असती आणि तारक भाऊंनी ही गोष्ट अंजली बहिणीला सांगितली असती आणि हळूहळू ही गोष्ट सगळ्यांना कळली असती. आणि हीच जर का गोष्ट आपल्या आयोजकांना कळली असती ना तर खूप मोठी गडबड झाली असती ताई. पण मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकल्यात. मी इथे बघायला आलो होतो की गोकुळधामचे रहिवासी जीवदयाबेनचं स्वागत कशा प्रकारे करतात आणि मी तुझं सगळं बोलणं नीट ऐकलं. सुंदरलाल, तू आमच्या बरोबर खूप मोठी चीटिंग केली. सॉरी पटेल भाऊ, तुम्ही प्लीज माझ्या सुंदर भाऊला माफ करा. सुंदरला माफी नाही तर त्याचा सन्मान केला पाहिजे. याने ज्या कारणामुळे चीटिंग केली आहे ते ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी आमच्या कमिटीला विनंती करणार की जीवदयाबेनना 11 लाखांचा आणखी एक पुरस्कार जाहीर करावा. वा वा, खूपच छान यारा, खूपच छान. थँक्यू पटेल भाऊ, थँक्यू. पण मी खूप मोठी चूक केली आहे. मी तुम्हाला खूप मोठा धोका दिलाय. मी तुमचा गुन्हेगार आहे. तुम्ही मला शिक्षा द्या. तुम्ही मला जेवढी शिक्षा द्याल तेवढी शिक्षा मला मान्य आहे. द्या, तुम्ही मला शिक्षा द्या. काय शिक्षा द्या सुंदर? काय बडबडतोयस तू? तुझी पूर्ण कथा ऐकल्यानंतर कोण तुला शिक्षा देणार आहे? तू तर पुण्याचं काम केलंयस, तुझी तर प्रशंसा झाली पाहिजे. खूप छान सुंदर, खूप छान. वा सुंदर, वा वा वा, खूप छान यारा, खूप छान. आणि श्रीकृष्ण भगवान बोलून गेलेत की चांगल्या कामासाठी बोललेलं खोटं खोटं नसतं. पण आमची सर्वांची दयावहिनीच्या आईला भेटायची इच्छा होती ती अपूर्णच राहिली ना. काय झालं? मामा, काय झालं? काय झालं? काय हो, झालं? काय झालं? ताई, आईचा मेसेज आलाय. एक मिनिट, पण आई तर मोबाईल फोन नाही वापरत ना, मग मेसेज कसं काय पाठवला? कुणा दुसऱ्याच्या फोनवरून आईने मेसेज केलाय आणि तो नंबर सुद्धा यात आलाय. मी तुम्हाला तो नंबर सुद्धा देतो आणि नंतर तुम्ही त्या नंबरवर फोन करून विचारा. वीरा, मेसेज मध्ये काय लिहिलंय? नाही ताई, तूच वाच. मला नाही वाचायला जमणार ताई. वीरा, लिहिलंय, माझी लाडकी मुलगी दया, जावई जेठालाल, नटखट टप्पू, सन्माननीय सासरे आणि प्रिय गोकुळधामचे रहिवासी. मला ठाऊक आहे की तुम्ही सगळे माझी आतुरतेने वाट पाहत होता. हो आई, खरं सांगू तर तुम्हा सर्वांना भेटायची माझी पण खूप इच्छा होती, पण मी नाही येऊ शकले. तुम्हाला जितकं दुःख झालंय त्यापेक्षा खूप जास्त दुःख मला झालंय. आज माझी इच्छा करोना समोर हरली, जबाबदारी ही मातृत्वावर विजयी झाली. मी मुंबईला येणारच होते तेव्हा मला बस ऍक्सिडेंटची बातमी मिळाली. जर मी त्यांना वाचवायला राहत कार्यात मदत करायला नाही गेले असते तर बरीच मुलं अनाथ झाली असती. खूप आईच्या कुशी शांत झाल्या असत्या. बऱ्याच स्त्रिया विधवा झाल्या असत्या. ताई, आता तुम्हीच सांगा, त्यांचे प्राण वाचवणं जास्त आवश्यक होतं की आपलं भेटणं? तरी सुद्धा तुम्हाला दुःख झालं असेल तर मी आहे. माझा जावई
आणि नातू टप्पू सोबत तुमच्या सर्वांची माफी मागते. आणि दया, तुझी पण माफी मागते. जमलं तर माफ कर मला आई. धन्य आहे. जीवदयाबेन माझ्या बहीणबाई आहेत. या विचारानेच माझा ऊर अभिमानाने भरून आलाय. खरंच जीवदया मातेने जे समाजकार्य केलंय त्यासाठी त्यांना कोटी कोटी वंदन. Hats off. आईने पुढे लिहिलंय की तिला जेव्हा पण संधी मिळेल ती पहिली ट्रेन पकडून अहमदाबादवरून मुंबईला येणार आहे. अरे वा 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 वा, दया वहिनी. हो हो, परत त्यांना मेसेज करून सांगा, सगळे वाट बघताय. होय होय होय, खास सांगा. खास करून हा आपला पप्पू. पण मुंबईला येऊन गोकुळधाम सोसायटीत येणार की नाही ते लिहिलं आहे. आईने पुढे असं लिहिलंय, जावई बापू बेसनच्या लाडूला सांग की मी गोकुळधाम मध्ये पण येणार आणि खूप दिवस पण राहणार. ठीक आहे. चला भाऊजी, आता मी निघतो. हा, आता तुमच्यामुळे माझ्या फ्लाईटची तिकीट कॅन्सल झाली. आता तुम्हाला माझी आणि दिव्याची दोघांची विमानाची तिकीट काढून द्यावी लागतील. डोंट वरी सुंदर भाऊ, तुमचं काम शेठजी करतील. शेठजी, हाराचं काय करायचंय? अरे हो भाऊजी, तुम्ही एक काम करा, तो हार तुम्ही मला द्या. मी अहमदाबादला जाऊन तुमच्यातर्फे तो हार माझ्या आईला अर्पण करेन. नाही नाही, तो हार तर मी जेव्हा केव्हा सासूजींना समोरासमोर भेटेन तेव्हा आपल्या हाताने अर्पण करेन. बापूजी, अरे जेठ्या, सुंदरने जे काम केलंय त्याबद्दल या हारावर सुंदरचा सुद्धा अधिकार आहे बघ. थँक्यू बापूजी. हे बघ, असं असतं सगळं. थँक्यू. वा वा वा, सुंदर वा. त्याच निमित्ताने गरबा होऊन जाऊ दे. मेरे अहमदाबाद से आती है बाजीव दया. मेरे अहमदाबाद से आती है बाजीव दया. जीव दया रे बाजीव दया. जीव दया रे बाजीव दया. मेरे अहमदाबाद से. जेठालाल, तू इथे एकटा उभा राहून काय विचार करतोयस? काय सांगू मेहता साहेब, माझं नशीब खराब नाही, खूप जास्त खराब आहे. सासूजींना खुश करण्यासाठी मी जे काही केलं सगळं गंगेला मिळालं. आणि हा सुंदर खोटं बोलला, सगळ्यांना चुना लावला, स्वतःची आई बनून आला, तरी त्याचा तर जयघोष होतो आहे. माझं नशीब त्याच्या नशिबापेक्षा एकदम उलट आहे. त्याचं नशीब तर बघा, जो 1,00,000 आणि 1,000चा हार मी सासूजींसाठी बनवला होता, त्याच हाराने त्याचा सत्कार झाला. जेठालाल, माणूस आयुष्यात सगळ्याच गोष्टींसमोर जिंकू शकतो, पण नशिबासमोर जिंकू शकत नाही. आणि नाही मेवण्याबरोबर. मेवणा, बायको, सासू यांच्याबद्दल काय बोलायचं जेठालाल? मी तर लेखक आहे, बऱ्यापैकी गोष्टी कळतात मला, पण या तिघांना मी आजवर समजू शकलो नाही. म्हणून याबद्दल विचार करणं सोडून दे. टप्पूचे पप्पा. ठीक आहे. तुम्ही उभे उभे गप्पा काय मारताय? चला लवकर, गरबा सुरू झालाय. हो, तू जा, आम्ही येतो, जा. अरे चल भाऊ जेठालाल, चल. गोकुळधाम मध्ये प्रत्येक टेन्शनवर उपाय आहे. गरबा, चला 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 चला. तारक मेहता का उल्टा चश्मा. तारक मेहता का उल्टा चश्मा. तारक भाई, बच्चे खेलते हैं क्रिकेट. रोज खिड़कियों के कांच टूट जाते हैं. आज थोड़े ऐसे प्लेयर्स रिकॉर्ड तोड़ जाते हैं. खेलो बच्चों. तारक मेहता का उल्टा चश्मा. तारक मेहता का उल्टा चश्मा. काय काय स्वप्न बघितली होती. सासूजी आली तर त्यांना 1,00,000 आणि 1,000चा हार देऊन खुश करीन. आणि नंतर हळूच वेळ बघून सुंदर ज्या ज्या प्रकारे मला त्रास देतो ते सगळंच सांगेन. पण ना सासूजी आली ना मेवण्याची तक्रार झाली. वरून 1,00,000 आणि 1,000चा चुना लागला ते वेगळं. डोकं फिरवून ठेवलं आहे या पनवतीने. आजचा दिवस खूप झोप आली बाबा. आता कोण फोन करतंय? जेठालाल. आणि आता? हा बोल जेठालाल.
मेहता साहेब तुम्ही झोपले नव्हते ना? अरे नाही, बस झोपायची तयारी करतोय. हा मग आता झोपू नका. 1-2 मिनिट मी जरा येतोय. का? अरे काय झालं आता? काही झालं नाही भाऊ. 2 मिनिट तुमच्याशी बोलून मन हलकं करायचंय. नाही नाही, बघ जेठालाल, आज मी खूप दमलोय. आज नाही, उद्या भेटूया आपण, ठीक आहे? ठीक आहे, आलोच. अरे ऐक जेठालाल, अरे ऐक 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 जेठा, हॅलो.